नमस्कार. बाप्पाचं आगमन असो किंवा विसर्जन, या 10 दिवसात आपण बाप्पांसाठी नवीन नवीन पदार्थ करून खाऊ घालतो. त्यात बाप्पाला मोदक हे खूप आवडतात. आज आपण एक मोदकाची थाळी बनवणार आहोत. त्यामधला आपला पहिला मोदक म्हणजे गव्हाच्या पिठाचा आणि गुळाचा मोदक. खायला इतका चविष्ट आहे आणि बनवायला अगदी सोपा. चला तर सुरुवात करूया. एका पॅन किंवा कढईमध्ये 10 ते 12 बदाम आणि 10 ते 12 काजू थोड्याशा तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं. ते भाजत आले की 1 मिनिट आपल्याला व्यवस्थित अशी खसखस भाजून घ्यायची आहे. 2 टेबलस्पून पोहे खायच्या चमच्याने. ती भाजत आली की त्याच पॅनमध्ये 4 चमचे तूप घ्यायचं. ते वितळलं की एका वाटीच्या साह्याने 2.5 वाटी इथे पीठ घेतलेलं आहे, ते सुद्धा गाळून घेतलेलं आहे. त्याला व्यवस्थित भाजायचं. ते थोडंसं भाजत आलं एक 7 ते 8 मिनिटांनंतर 4-5 चमचे तूप टाकून त्याला अजून भाजून घ्यायचं. असं थोड्या वेळ भाजल्यानंतर त्याला अजून आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे. साधारण 5 चमचे तूप आणखीन टाकू. टोटल इथे आपल्याला तूप लागलं आहे अर्धी वाटी आणि त्यावरती 2 टेबलस्पून एवढं. तुम्ही कोणतंही तूप वापरू शकतात. आणि हे पूर्ण भाजायला प्रोसेसला आपल्याला 10 ते 12 मिनिटं किंवा 15 मिनिटं तरी लागतातच. आणि व्यवस्थित हे खमंग भाजायचं आहे. हेच पीठ आपल्याला एका परातीत काढून घ्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून त्यामध्ये ही आपल्याला गूळ टाकायचा आहे 1/2 वाटी एवढा. तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकतात, पण हे प्रमाण बरोबर आहे. हे गूळ आपल्याला वितळून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती. फ्लेम कुठेच हाय करू नका. आणि यामध्ये 2 चमचे पाणी टाकून याला आणखीन आपण थोडा वेळ वितळून घेणार आहोत, साधारण 1 ते 1.5 मिनिटं. त्यानंतर यामध्ये खसखस आणि ड्रायफ्रुट्स टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मगाशी जी भाजून ठेवलेली आपली पीठ आहे ते ठेवायचं. हे सगळं प्रोसेस गरम असतानाच करायची. याला अजून 2 मिनिटं व्यवस्थित आपण लो फ्लेमवरतीच मिक्स करून घेऊयात आणि फ्लेम बंद करून याला 5 ते 7 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं. आपल्याला मोदक गरम असतानाच बनवायचे आहेत. आता हे जे व्यवस्थित तयार झालेलं मिश्रण आहे याला एकदा व्यवस्थित हाताच्या साहाय्याने आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि गरज पडल्यास आपल्याला थोडं टाकून याला स्मॅश करून घ्यायचं आहे. साधारण आपल्याला 4 ते 5 चमचे दूध लागेल. नंतर तुम्ही मोदक साच्याने करा किंवा हाताने, काही हरकत नाही. इथे मी एका साच्याच्या माप तुम्हाला दाखवत आहे. या साच्याने मी मोदक बनवलेला आहे. इथे मी तूप लावलेलं नाही, तुम्ही साच्याला तयार आहे आपला पहिला मोदक, तो पण गव्हाच्या पिठाचा आणि गुळाचा. बनवायला अगदी सोपं आणि चवीला अतिशय उत्तम. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. नमस्कार.